गेली जवळजवळ 2 वर्ष कोविडमुळे संपूर्ण जग असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही, ज्या सवाई गंधर्व महोत्सवाची वाट पाहत असतं तो कोविडमुळे झाला नाही. 2 नंतर आता कोविडची भीती कमी झाली. मी असं नाही म्हणत की कोविड संपला. सगळं जनजीवन सुरू झालं. अगदी साहित्य संमेलनही नाशिकला मोठ्या उत्साहात झालं. पण मग सवाई गंधर्वाला मात्र उपस्थितीला 25% बंधन हे अन्यायकारक आहे. आणि म्हणून आम्ही पुण्याच्या कमिशनरना, पोलीस कमिशनरना भेटायला आलो होतो. सोबत भारतरत्न भीमसेन जोशींचे चिरंजीवी होते. याचे वर्षानुवर्ष संयोजक असणारे सिनियर पत्रकार मुकुंद संगोरामजी होते, स्वतः संदीप खडेकर होते. कमिशनरांनी त्यांची मर्यादा सांगितली की हे नियम काय आम्ही करत नाही, शासन जे नियम करतं, शासनाच्या आदेशाप्रमाणे महानगरपालिका जे नियम करतं त्याची अंमलबजावणी फक्त आम्ही करतो. आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे की बा तुम्ही हा 25% किंवा 50% करा. मला असं वाटतं की ते सकारात्मक होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे महानगरपालिका आणि सरकारशी पण आपण बोलू. संयोजकांना मी आवाहन आता केलं की आता तुम्ही नका थांबू. तुम्ही 25% तर 25% परवानगीसाठी 50%ची परवानगी मागून अर्ज द्या. ती त्यांना देताना 25%ची परवानगी देत आहोत असं म्हणू द्या. आपण तयारीला लागू. हे नियम रोजच बदलत असतात. म्हणजे त्यांनी किस्सा सांगितला की सेम डे ज्या दिवशी हा 25% नियम झाला त्याच्या दुपारी असं ठरलं की आता सगळं सुरळीत जनजीवन सुरू करायचं. त्याचं पत्रकही ड्राफ्ट झालं आणि संध्याकाळी एक पेशंट सापडला पुण्यामध्ये आणि हलकल्लोळ माजला आणि मग ते 25% झालं. मग आता संयोजकांनी मान्य केलं आणि त्याप्रमाणे ते 50%ची परवानगी मागून पत्र देतील. माझं असं मत आहे की ती पत्र देता देता सुद्धा नियम बदलतील. पण सवाई गंधर्व महोत्सव या ठिकाणी होणार. जगभरातून लोकांना इथे येऊन रसिकांचं मनोरंजन करावं, रंजन करावं असं वाटत असतं. त्यांचे कान तृप्त करावेचं वाटत असतं. ती त्याला सेवा म्हणतात. ते येतील, गाणारे, ऐकणारे पण. दुसरा विषय होता की 3 वर्षापूर्वी भीमा कोरेगावच्या घटनेनंतर त्याच्या आदल्या दिवशी शनिवारवाड्यावर एल्गार परिषद झाली होती. त्यामुळे आणि दोघींचं लिंक झाल्यामुळे गेले 3 वर्ष कुठल्याही सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाला सुद्धा शनिवारवाडा मिळत नाही. त्याची आम्ही विनंती केली की बाबा तुम्ही सरसकट परवानगी नका देऊ, परंतु एक 3 जणांची कमिटी करा. त्या कमिटीने कोणाला हवा आहे याची नीट छाननी करा. आणि तेवढं नाही पहिलं तो तय करेंगे की राजकीय कार्यक्रमों के नाही देंगे म्हणून मत दो. पण सांस्कृतिक कार्यक्रमांनाही तुम्ही परवानगी नाकारणं हे काय बरोबर होणार नाही. त्यावरही त्यांनी मान्य केलं की एक 3 जणांची कमिटी फॉर्म करू. त्या कमिटीकडे अर्ज करायचा आणि मग कोणाला द्यायची कोणाला द्यायची ठरवू. त्यांनी अर्थात एक मान्य केलं, ते मला मांडलं पाहिजे, जे समाजाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत मात्र आम्ही कोणालाच परवानगी देणार. 15 फेब्रुवारीपर्यंत अर्थ आपल्याला माहिती आहे की 1 तारखेला भीमा कोरेगावला मोठ्या प्रमाणावर वंदनासाठी तिथे अभिवादन करण्यासाठी लाखो लोक जाणार. त्यामुळे ते एकदा सुखरूप पार पडू देत. ते 15 फेब्रुवारीच्या नंतर एक कमिटी फॉर्म करू, परवानग्या मागायला लावू, योग्य संस्थांना परवानगी देऊ. एसटीचं आंदोलन सुरू होऊन आता 1 महिना झालेला आहे. काल पगार झाले, वाढीव रक्कम दिली तरी सुद्धा कामगार कामावर यायला तयार नाही आहेत. प्रश्न सुटायला तयार नाही आहे. सरकार आता मेस्मा लावायची तयारी करत आहे. काय नाही, मी पुन्हा असं म्हणेन की मूळ मागणी त्यांची सरकारी कर्मचारी आम्हाला म्हणा, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सगळ्या आमच्या सेवा शर्ती असायला पाहिजे, ही त्यांची मूळ मागणी आहे. आणि त्यामुळे तुटपुंजी पगारवाढ करण्याने वगैरे हा विषय संपत नाही. आणि त्यामुळे वारंवार देवेंद्रजींनी पण अनिल परब साहेबांना सुचवलं आहे की तुम्ही एकदा हे म्हणा की आम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना ज्या सवलती मिळतात, जी पगारवाढ मिळते, जो पे स्केल मिळतो, तो तुम्हालाही देऊ. त्याच्यातून लगेचचा प्रश्न संपेल. आणि मग एक कमिटी झालेली आहे, ती कमिटी अभ्यास करते आहे. त्याचा अहवाल येईल त्यावेळेला तो अहवाल सगळ्यांनी मान्य केला पाहिजे. पण हा साधा मुद्दासुद्धा हे मान्य करत नाही आहे. आणि त्यामुळे इतके दिवस संप खेचला गेला. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचं प्रचंड हाल होत आहेत. 60पेक्षा जास्त एस टी कर्मचाऱ्यांनी येऊन आत्महत्या केलेल्या आहेत. आपल्याला सस्पेंड केलं या भीतीने हृदयविकाराचा झटका आला. असे
किंवा एक 10-20 लोक झाले आहेत आणि त्यामुळे हे काय संवेदनशील मनाचं लक्षण नाही. ही आपली मुलं आहेत. शेवटी सरकारने आपल्या प्रजेला मुलं मानली पाहिजे आणि त्यांना नीट बसून केलं पाहिजे. मेस्मा काय तुमच्या हातामध्ये आहे, तुम्ही लावाल. त्यातून हजारो लाखो लोकांचे 1 लाख एस.टी. कर्मचारी आहेत. हजारो लोकांचं संसार उद्ध्वस्त कराल, त्यांच्या मुलांना रस्त्यावर आणाल, तर काय मिळणार आनंद तुम्हाला, ते मला काहीच कळत नाही. दादा आरोग्य भरतीमध्ये अनेक मोठमोठे अधिकारी अटक होत आहेत. आणखी मोठे मासे धरायला लागणार मंत्रालय असते त्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत जात आहेत. आरोग्य खात्यातले हो मला नाही, चांगलं आहे की याच्यामध्ये नीट चौकशी सुरू झाली आणि जे कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्या सगळ्यांना अटक झाली पाहिजे. कोविडसारख्या आजारपणानंतर सुद्धा जीवनातली क्षणभंगुरता जर लोकांना कळत नसेल आणि खाच करत असणार असेल तर चांगलं शासन झालं पाहिजे, कठोर शासन झालं पाहिजे. दादा, संजय राऊत 2 दिवस दिल्लीमध्ये आहेत. UPA संदर्भात ते राहुल गांधींची भेट घेत आहेत. आज ते प्रियंका गांधींची सुद्धा भेट घेणार आहेत. ते स्पष्ट म्हणतात की भाजपच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्रित लढा दिला पाहिजे. वा कोणी रोखलंय, कोणी अडवलंय, कोणी म्हणजे आम्ही काय त्यासाठी गाड्या वेड्या द्यायच्यात का? त्यामुळे सगळ्यांनी एकत्र या. सर्वसामान्य माणसाने जे ठरवायचं ते ठरवलेलं आहे. 44 कोटी जनधन योजनेची खाती उघडल्यानंतर, 7 कोटी घरांना स्वतंत्र टॉयलेट झाल्यानंतर, 3 कोटी लोकांना 300 स्क्वेअर फीटचं घर मोफत मिळाल्यानंतर आणि आता 70,000 कोटीची हर घर पाणी नावाची योजना 24पर्यंत अंमलात आल्यानंतर की ज्याच्यातून माझ्या ताईच्या डोक्यावरचा हंडा आणि कमरेवरची कळशी जाणार आहे आणि घरी, प्रत्येक घरी गावागावात नळाने पाणी मिळणार आहे. त्यानंतर लोक मोदींनाच मतदान करणार आहेत. पण लोकशाही आहे. तुम्ही जर मोदींच्या विरुद्ध वातावरण निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालात, होऊच शकत नाही, झालात आणि सगळ्यात म्हणजे एकत्र येण्यात यशस्वी झालात तर माहीत नाही काय होईल. ते लोकशाहीमध्ये काही होऊ शकतं. आजची स्थिती अशी आहे की 2024ला भारतीय जनता पार्टी 418 जागांच्या खाली येणार नाही असा एक प्रायमरी रिपोर्ट वेगवेगळ्या एजन्सीचा समोर आला. त्यामुळेच तर प्रशांत किशोरांनी सगळ्या ते पैसे घेतात, फी घेतात अशांना, ज्यांच्याकडून घेतात अशांनाही सांगितलं तर 24 आणि 29 काही खरं नाही. तर प्रशांत किशोरांचा सल्ला मानायचा नसेल तर आशेवरच माणूस जगतो. त्यामुळे काय आमचं काय त्याला ऑब्जेक्शन. दादा, ओबीसी आरक्षणाचा विषय असं दिसतंय की भाजपही राजकारण करते आणि राष्ट्रवादी राजकारण, सगळेच राजकारण. मूळ प्रश्न डाटा मिळाल्याशिवाय तो सुटणार नाही, हे उघड आहे. मी अनेक वेळेला तुमच्या माध्यमातून एम्पिरिकल डाटा म्हणजे काय हे मांडलं आहे. ग्रामीण माणूस असल्यामुळे ग्रामीण माणसाला कळणाऱ्या सोप्या शब्दात मांडत असतो. पुन्हा एकदा रिपीट करायचं झालं तर 2011च्या सामाजिक आर्थिक सर्वेचा याचा काहीही संबंध नाही. एम्पिरिकल डाटाचा अर्थ असा आहे की एखाद्या शहरामध्ये 54% ओबीसी आहेत असं मानून 27% आरक्षण देण्याच्या ऐवजी त्या शहरामध्ये खरंच ओबीसी किती आहेत ते 54%चं आउटर लिमिट आहे, 27%चं आउटर लिमिट आहे. पण ते 50% असेल तर 25%, 40% असेल तर 20%, याला सर्वसाधारणपणे एम्पिरिकल डाटा म्हणतात. या व्यतिरिक्त एम्पिरिकल डाटाचा अर्थ असा होतो की ज्या ज्या जाती 89ला माननीय VP सिंगजी पंतप्रधान असताना ओबीसी झाल्या त्यांचा अधूनमधून सर्वे केला पाहिजे की त्या आता मागासातून बाहेर पडल्या का आणि त्यांना ओबीसीच्या यादीतून बाहेर काढता येईल का, याला एम्पिरिकल डाटा म्हणतात. आजच्या स्थितीमध्ये सुप्रीम कोर्टाला किमान एवढं तर अपेक्षित आहे की ज्याचा ना जनगणनेशी संबंध, ज्याचा ना सामाजिक आर्थिक सर्वेक्षणाशी संबंध, ऑलरेडी जे ओबीसी आहेत, ऑलरेडी सर्टिफिकेट असणारे ते त्या शहरातले काउंट करा. त्यामुळे शहर वाईज ओबीसी आरक्षण ठरलं पाहिजे अशा प्रकारचा सुप्रीम कोर्टाचा आग्रह आहे. इतका सोपा त्याचा अर्थ आहे. आता आहे त्या ओबीसींचं काउंटिंग यासाठी कशाला आर्थिक सामाजिक सर्वे लागतो? आहे त्या ओबीसींचं काउंटिंग याला कशाला जनगणना लागते? हे नाचता येणं अंगणवाकडे आहे. तुम्ही मागास आयोग नेमला, त्याला पुरेशी संसाधनं देत नाहीत, अनेकांनी कंटाळून मागास आयोगाचे सदस्याचा राजीनामा दिला. हे कशाचं लक्षण आहे? ते भारतीय जनता पार्टी कुठलंही राजकारण करत नाही.
भारतीय जनता पार्टी वेगवेगळ्या समाजाला आरक्षण मिळण्यामध्ये राजकीय अजेंडा न म्हणता ते आमची निष्ठा म्हणतो आम्ही की या समाजाचं हित करायचं असेल त्यांना आरक्षण द्यायला लागेल. आणि ते ओबीसी पॉलिटिकल आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारला उमजतच नाही, आयदर उमजत नाही किंवा त्यांना 5 वर्षासाठी किमान ओबीसीला सगळ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातून बाहेर ठेवायचं. माझा आरोप असाच आहे की कारण आता इम्पेरिकल डाटा ह्यांनी वेळेत पूर्ण केला नाही तर नियम असा असतो की कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था 6 महिन्यापेक्षा जास्त ब्लँक ठेवता येत नाही. पॅन्डेमिक हे एकच कारण असू शकतं की ज्याप्रमाणे नवी मुंबई 2.5 वर्ष पेंडिंग आहे, कोल्हापूर 1 वर्ष पेंडिंग आहे. पण अदरवाईज एक सिंगल पोस्टसुद्धा नगरसेवकाची पंचायत समिती सदस्याची 6 महिन्यापेक्षा जास्त ब्लँक ठेवता येणार. त्यामुळेच 6 जिल्ह्यांच्या ओबीसीच्या जागा रद्द झाल्यानंतर बाय इलेक्शनमध्ये इम्पेरिकल डाटा पूर्ण न झाल्यामुळे सुप्रीम कोर्टाने सकारात्मक निर्णय न दिल्यामुळे ओपनच्या झाल्या. त्यामुळे 2-3 महिन्यामध्येच निवडणूक आयोग निवडणुका पुन्हा रिवाईज घोषित करणार आणि विदाऊट ओबीसी आरक्षण निवडणुका करणार जे सरकारला हवं आहे. म्हणजे 5 वर्ष बोंबलत बसा. आणि त्यामुळे राजकारणाचा काय मुद्दा आहे. मी प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीत हा आग्रह धरलेला आहे. मराठा आरक्षण, ओबीसी पॉलिटिकल आरक्षण, कोविड, अरे केव्हा तरी तर सर्वपक्षीय बैठक करा, सगळ्या कॅमेऱ्यांना ऑन राहू द्या आणि दूध का दूध पानी का पानी हो द्या. चलो ओबीसी पॉलिटिकल आरक्षण के बारे में उद्धव जी ने तुरंत सर्वपक्षीय बैठक लेनी चाहिए और लीजिए. और प्रमुख 10 बड़े इलेक्ट्रॉनिक और प्रिंट मीडिया को लोगों को बुलाओ और उनके सामने डिबेट करो ना और वो निष्कर्ष निकाले. त्यांनी एकदा निष्कर्ष काढू द्या की काय इम्पेरिकल डाटा म्हणजे काय. केव्हा तरी इम्पेरिकल डाटावर सगळ्या पत्रकारांसमोर मान्य उद्धवजींनी एकदा भाषण करावं ना की इम्पेरिकल डाटा म्हणजे काय. 2024 मध्ये तुम्ही आता 418 जागांचा उल्लेख केला. मी जरा 1 मिनिट अजून ओबीसीसाठी घेणार आहे. मी काल डिमांड केली आणि आता मी राज्याचे निवडणूक आयोगाचे प्रमुख मान्य मदानजींना पत्र मेल केलं आहे की ज्याच्यामध्ये मी तुम्ही ओबीसीच्या जागा स्थगित ठेवून बाकीच्या निवडणुका घेण्यातून प्रचंड केव्हास होणार आहे तो नीट पत्रामध्ये मांडलेला आहे. एक साधं उदाहरण देतो, तुमचा एवढा वेळ घेत नाही, की जर तुम्ही ओपन आणि SC STच्या निवडणुका घेतल्या तर एका शहरामध्ये 17 जागा असतात, 5 ओबीसी पेंडिंग ठेवल्या, 12 राहिल्या. या 12वर तुम्ही नगराध्यक्ष कसा काढणार. 5 जागा ज्या राहिल्या त्या 27% होतात. नियम असा आहे की 75%पेक्षा कुठेही कमी झालं की ते फॉर्मेशन होत नाही. रिझर्वेशन नगराध्यक्षाची ओबीसी पडली आहे, तिथे काय करणार. नुसते सदस्य जाऊन बसणार टकामका चहा प्यायला. काही म्हणजे मी ह्या सरकारला गोंधळी सरकार म्हणतो. प्रचंड गोंधळ, नो लॉजिक, कायद्याचा अभ्यास नाही. आणि त्यामुळे मी मदान साहेबांना विनंती केलेली आहे की हे सगळे गोंधळी राहू दे बाजूला, हे सगळं तुमच्यावर उलटेल आणि तुम्ही या निवडणुका सरसकट पोस्टपोन केल्या पाहिजेत. साधं आणखीन छोटं उदाहरण देतो. ZP मेंबर ओबीसी म्हणून त्याची निवडणूक स्थगित झाली. त्याच्याखाली 2 पंचायत समिती असतात, त्या ओपन म्हणजे निवडणुका होणार. त्याचा नेताच जर निवडणूक लढवणार नसेल तर हे दोघे जर म्हणणार की मग आम्ही नाही लढवणार. ते 3चं कॉम्बिनेशन आहे ना, तुमचं प्रभागाचं 3 नाही म्हणत आहे. ZPला एक ZP सदस्य असतो आणि 2 पंचायत समिती सदस्य असतात. ZP सदस्य झाला ओबीसी म्हणून स्थगित, 2 ओपन आहेत त्यांची निवडणूक. अरे काय काय खेळ चाललाय का काय चाललंय. 418 418 2024 ते कुठला आपण आपल्या पक्षातर्फे सर्वे केले आहेत की आणखी कुठलं. आमच्या पक्षाचा आम्हाला करावाच लागतो आणि तो काही न्यूज एजन्सीने मला वाटते ऑलरेडी वेगवेगळ्या TV चॅनल्सवर त्यांनी त्यांचे रिपोर्ट दाखवले. त्यातही 418 त्यांनी म्हटलं नाही, परंतु 2024लाही भारतीय जनता पार्टी सत्तेवर हे त्यांनी मांडलं. या मोठमोठ्या नॅशनल चॅनल्स आहेत. हो, पण 418च्या आसपास जागा आहे. आमचा परफेक्ट जागावाईज रिपोर्ट आहे. 418 महाराष्ट्रातले सांगू. आणि काल तुम्ही असं म्हटलं की जे काय 18 खासदार निवडून आले ते आमच्याच खांद्यावरती आले. मात्र ते असं म्हणतायत की इतक्या दिवस कोण कोणाच्या खांद्यावरती होतं हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मी जर तोंड उघडलं तर मग त्यांच्या अडचण. कोणी थांबवले, कोणी तोंड उघडायला का कोणाची परवानगीची वाट बघता का काय. माझ्या का उद्धवजींच्या परवानगीची चाललाय खेळ. मी तोंड उघडलं तर तुमची तब्येत खराब होईल म्हणून ते उघडत नाही. ते तोंड उघडायला थांबवलंय कोणी. उघडा की तोंड, मग तोंडात किती दात आहेत ते बघूया ना. त्यांचा प्रश्न. दॅट इज नॉट महाराष्ट्रात सुरुवातीला प्रयोग केला युपीएचाच आहे असं म्हणते. तुम्हाला काय वाटतं.
काय महाराष्ट्रात महाराष्ट्रात सध्या जो काय आघाडी सरकार आहे तो मिनी UPA ते महाराष्ट्रात UPA आहे का, मग महाराष्ट्रात UPA नाही आहे आणि देशामध्ये NDA आहे का, हा माझा विषयच नाही. हा शिवसेनेचा विषय आहे. आणि त्यांनी सदा सर्वकाळ हे दाखवलेलं आहे की उड्या कशा मारायच्या याचा त्यांनी ट्रेनिंग क्लास केला पाहिजे. फटाफट उड्या मारायच्या. ममता बॅनर्जी मुंबईत आली की तर म्हणजे तुम्हाला बरोबर आहे UPA आहे का. दिल्लीत जायचं आणि म्हणायचं की राहुल गांधी विदाऊट यू क्या होता है, याला म्हणतात उड्या मारणे. आणि ते काल असं म्हणाले आहेत की ओबीसी आरक्षणाचा जो अध्यादेश आहे तो महाविकास आघाडीने फडणवीस यांच्या सांगण्यावरनं काढला आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रकरणातील तक्रारदार भाजपचे कार्यकर्ते, त्यामुळे या सगळ्या प्रकरणाच्या मागे कोण आहे या गोंधळामागे कोण ते स्पष्ट होत आहे. इतकी लहान मुलं राज्यामध्ये काम करतायत राज्यकर्ते म्हणून की ज्यांना कळत नाही. देवेंद्रजीने सांगितल्यामुळे काढला. हां, तुम्हाला कोणी सल्लागार नाहीत. गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रातली एकही केस कुठल्याही कोर्टात तुम्ही जिंकलेले नाही आहात. कोण तुमचे सल्लागार आहेत, कोण कायद्याचा सल्ला देतो तुम्हाला. देवेंद्रजी सांगून ऐकणार असाल तर देवेंद्रजी आणखीन 10 गोष्टी सांगतात की एसटी कर्मचाऱ्यांचा संप सांगतात. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयामध्ये आरक्षण मिळेपर्यंत फॅसिलिटी द्या. सारथी बोंबाबोंब करून टाकली. अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये 1 कोटी शिल्लक उरलेला आहे. त्यामुळे जी इंटरेस्ट रिएम्बर्समेंट नव्हतात ते बंद झालेलं आहे. देवेंद्रजींचं सगळंच आहे का, काय हे कमाल आहे. खोटं बोलण्याची सीमा झाली. दादा 2 विषय हिंदी में बन गया प्लीज. दिल्ली में विपक्ष की काफी हलचल हो रही है, एकजुट विपक्ष लाने की कोशिश कर रहे हैं, शिवसेना भी उसमें जाने के प्रयास में है, कह रहे बीजेपी को हराने के लिए यही एकमात्र विकल्प है, उसको आप कैसे देखते हैं? ऐसा है 2.5 साल है चुनाव को, और 2.5 साल चुनाव को होने के बावजूद भी अभी से उनको इकट्ठा आने के लिए रोका किसने है? रोका है उन्होंने. वो आपस में झगड़ा करते हैं कि नेता कौन हो. कोई बोलता है कि ये जो नेता कांग्रेस सामने कर रहा है वो साल के कई दिन विदेश में रहता है. तो कोई बोलता है कि अरे वो विदेश में रहने से क्या होता है, विदेश में वो पढ़ने के लिए जाते हैं. तो विदाउट हिमसेल्फ राहुल गांधी के बिना ये UPA कैसी बन सकती है. ये उनके ही चल रहे हैं ना. मोदी जी बस काम कर रहे हैं. वो पूना में आ रहे हैं, मेट्रो का उद्घाटन करेंगे. 13 को वाराणसी में जा रहा है, काशी कॉरिडोर का लोकार्पण करेंगे. बीच में केदारनाथ में गए तो केदारनाथ के विकास का हुआ. और 70,000 करोड़ की अब नई योजना लाई है, हर घर पानी. ये इनकी ओर देखते भी नहीं. लेकिन क्या बीजेपी तैयार है एकजुट विपक्ष को टक्कर देने के लिए? आपने तो कब से तैयार है, कब से तैयार है. आपका रिसर्च क्या आपने? ऐसा है कि ये विपक्ष की एकजुट 2019 में नहीं थी, 14 में नहीं थी, तब भी जीते ना भाई. अब क्या नया हो रहा है. मोठ्या मार्जिनने जिंकले. आता किती 1,600च राहतात तुमच्या जागा. काय आलं 418 418 के जो आपने 548 ला 418 खाली राहतात 600. तेवढे ठेवावे लागतात. तेवढे ठेवावे लागतात, नाही तर सदन चालणार नाही. दादा आपने 418 का आंकड़ा दिया, वो क्या स्टडी है, क्या आपके जो? अरे भाई, देश में साइंटिफिक सर्वे होते हैं, आप भी करते हो. आपने अभी पुणे महानगर पालिका किए तो सबने ये कहा कि भाई सीटें कम हो जाएगी लेकिन सत्ता इनकी आएगी. सबने कहा तो सर्वे किया ना आपने. इस प्रकार का पूरे देश का सर्वे हुआ. उस सर्वे में ये आया है. बीजेपी तो हर 3 महीने में सर्वे करती है, हर 3 महीने. पूना का करती है, महाराष्ट्र का करती है, देश का करती है. तो उसमें ये आया है कि 418 जगह आएगी और जगह स्पेसिफिक है. तो सर्वे रिपोर्ट आपको बताने की परमिशन मिलेगी तो मैं आपको बताऊँ. हां दादा, मोदीजी पुण्यात तुम्ही आता म्हटलं की मेट्रोचं उद्घाटन करण्यासाठी येणार आहे. म्हणजे हिंजवडी ते शिवाजीनगर हा नवीन PPP तत्वावरती जो प्रकल्प उभा राहतोय त्याचं उद्घाटन करायला ते येणार आहे. अमित शहा जी येणार होते. भूमिपूजनासाठी थोडं डिटेलमध्ये सांगा दौऱ्यांबद्दल की आता प्रायमरी कसं झालं की त्यांच्या ऑफिसमधून खूप पूर्वतयारी होती. त्याच्यामध्ये RK लक्ष्मणांचं एक स्मारक जे झालं तर त्याचं उद्घाटन करायला तुम्ही या असं ज्या वेळेला पत्र गेलं आहे महानगरपालिकेचं. तर माझ्या आठवणीप्रमाणे RK लक्ष्मणांच्या बहुतेक मृत्यूनंतर मोदीजींनीच ही इच्छा व्यक्त केली होती की बा यांचं असं एक स्मारक एक्झिबिशन व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे असं पूर्ण झालं म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे त्यांची येण्याची इच्छा निर्माण झाली. आणि मग त्यांनी असं म्हटलं
कि यदि मेट्रो के लिए आना है तो भी इसको भी जोडे क्या, असं त्यांचा देवेंद्रजींना फोन आला होता. त्याच्यातून आणि मग आज पेपरला तुम्हीच बातम्या छापल्या की ते येणार आहेत एवढंच माझी माहिती आहे. साधारणपणे थोडी डिटेल माहिती मिळाली की मी तुम्हाला स्वतः कधी म्हणजे डिसेंबर एंड जानेवारी? नाही, मी आज पेपरला वाचल्यामुळे काल परवाकडे देवेंद्रजीचा त्यांचा फोन आला तेव्हा मी शेजारीच बसलो होतो. मी म्हटलं की त्या दोघांचं चालू दे. आज पेपरला आलं, आता आज मी चौकशी करतो. अमित भाईंचं काय? अमित भाईंचं आता त्यांचं कसं झालं आहे की या सगळ्यांचं अधिवेशन सुरू आहे, खूप गोंधळ सुरू आहे, देशातले काही प्रश्न, त्यामुळे प्रवास सारखा बदलतो आहे. आत्ता त्यांचा 18-19 आला आहे, पण 2-3दा पोस्टपोन झाल्यामुळे मी थोडा सावध आहे की एकदा अजून 18-19 दिशेने जाऊ, पक्क करून घेऊ, मग का त्याचं डिटेलिंग करायला लागूया.